नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि तुमच्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मला इथे एक अनाउन्समेंट करायला खूप आनंद होतोय की आपल्या या चॅनलवरती आपण संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स इथं उपलब्ध करून देणार आहे. या कोर्समध्ये आपण एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचा सगळा सिलेबस आपण इथं कव्हर करणार आहे. मित्रांनो, हे एक मिशन आहे. हे मिशन आहे महाराष्ट्रातील गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला, महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या विद्यार्थ्याला हे आपल्याला एक संधी उपलब्ध करून द्यायची आहे. असे विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये असे क्लासेस जॉईन करणं, पण शिकण्याची खूप जिद्द आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून एक खारीचा वाटा म्हणून ही एक संधी आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत. रोज संध्याकाळी 7:30 वाजता हे आपलं युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर असणार आहेत. संपूर्ण कोर्स आपला 4 महिन्याचा युट्यूब वरती आपण लाईव्ह शिकवणार आहोत. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं नाही जमलं काही कारणास्तव, ही सगळी लेक्चर्स युट्यूब वरतीच असणार आहेत. तुम्ही तर कितीही वेळा ही लेक्चर्स बघू शकणार आहात. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, अगदी डे 1 पासून तुम्हाला लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचंय. प्रत्येक लेक्चरची तुम्हाला नोट्स काढायचे, प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला रिवाइज करायचा आहे, प्रत्येक स्ट्रक्चरचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय. आता हे प्रॅक्टिस तुम्हाला तोपर्यंत करावं लागणार आहे जोपर्यंत ते स्ट्रक्चर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसणार नाहीये. बघा, आणि रोज कमीत कमी 4 ते 5 वर्ड्स पाठ करा. ते वर्ड्स वाक्यामध्ये वापरायचा प्रयत्न करा. एक रुटीन डेव्हलप करा आणि ते व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, जर तुम्ही हे रुटीन व्यवस्थित फॉलो केलं, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालेलं असेल. दुसरी गोष्ट तुम्हाला मी इथं क्लिअर करतो. पहिली 7 लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा. तुम्ही इंग्रजीच्या प्रेमात पडलेले असाल. येस. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला टेन्स शिकवेल, त्यावेळेस तुम्ही म्हणाल, "सर, एवढा सोपा होता का टेन्स? आम्हाला आजपर्यंत कोणीच एवढ्या सोप्या पद्धतीने टेन्स शिकवलेला नव्हता." ठीक आहे? आता आपण करणार आहोत आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात, पण त्याच्या अगोदर या भाषेविषयी थोडक्यात आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. ठीक आहे? इंग्रजी ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. आता या भाषेला आंतरराष्ट्रीय भाषा का म्हटलं गेलंय? कारण जगातील 70 पेक्षा जास्त देशामध्ये ही भाषा वापरली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर फील्ड मधील बहुतांश नॉलेज म्हणजे मोस्ट ऑफ द नॉलेज हे इंग्लिश मध्येच अवेलेबल आहे. तिसरं, व्यवसाय व नोकरीसाठी इंग्लिश किती महत्वाचे आहे हे आपण सर्वांना माहित आहे. आणि या भाषेला संपर्काची भाषा म्हटलं जातं कारण ज्यावेळेस एका देशातील लोक दुसऱ्या देशातील लोकांशी संपर्क साधतात, त्यावेळेस ही भाषा कॉमन मध्ये वापरली जाते. त्यासाठी सुद्धा, त्यामुळे सुद्धा या भाषेला संपर्काची भाषा म्हटलं जातं. ही होती एक थोडक्यात माहिती या इंग्रजी भाषेविषयी. ठीक आहे, वळूया आपण पुढच्या स्लाइडकडे. बघा, ज्या वेळेस आपण बारकाईने इंग्रजी भाषेचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला 9 प्रकारची वाक्य ह्या भाषेमध्ये सापडतात. आणि आपल्याला जर इंग्लिश बोलायला शिकायचं असेल, आपल्याला जर इंग्लिशमध्ये कमांड मिळवायची असेल, तर आपल्याला ही 9 प्रकारची वाक्य व्यवस्थित अभ्यासावी लागतात. आणि ह्या 9 प्रकारच्या वाक्यावरती आपल्याला व्यवस्थित कमांड मिळवावे लागतात. आता ते वाक्याचे प्रकार कोणते आहेत? तर बघा, पहिलं काय? क्रिया नसणारी वाक्य. दुसरा, क्रिया असणारी वाक्य. तिसरा, क्रिया असणारी परंतु कर्ता नसणारी वाक्य. चौथा, गरज, शक्यता, गरज, परवानगी, सल्ला दर्शवणारी वाक्ये. पाचवा, आदेश, सूचना, विनंती, आज्ञा दर्शवणारी वाक्ये. सहावा, भावना व्यक्त करणारी वाक्ये. सातवा, काळांचे एकत्रीकरण असणारी वाक्ये. आठवा, दुसऱ्याकडून कृती करून घेणारी वाक्ये. नववा, अटी किंवा शर्ती असणारी वाक्ये. आता लगेच कन्फ्यूज होऊन जायचं नाहीये. हे सगळे वाक्यांचे प्रकार आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण या लेक्चरमध्ये काही बेसिक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे? बघा, सर्वात पहिला आणि बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउनची डेफिनेशन इथं दिलेली आहे. काय डेफिनेशन? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. म्हणजे काय? पहिलं एक्झाम्पल बघा. काय आहे हे एक्झाम्पल? सागर माझा मित्र आहे. सागर खूप हुशार आहे, पण सागर अभ्यासच करत नाही. जर सागरने अभ्यास केला तर सागर वर्गात पहिला येईल. बघा, सागर ह्या नामाचं रिपिटेशन किती वेळा झालंय? 1, 2, 3 आणि 4. बघा, या वाक्यामध्ये सागर या नामाचं रिपिटेशन 4 वेळा झालेलं आहे. आणि प्रोनाउनचा नियम काय सांगतोय आपल्याला? की वाक्यात जर नामाचं रिपिटेशन होत असेल तर त्याच्याऐवजी तुम्हाला प्रोनाउन वापरावं लागेल. म्हणजे काय? मग हे वाक्य आपण असं लिहिलं. काय, कसं लिहिलं बघा? सागर माझा मित्र आहे, तो खूप हुशार आहे, पण तो अभ्यासच करत नाही. जर त्याने अभ्यास केला तर तो वर्गात पहिला येईल. बघा,
इथं आपण काय सागर नामाचं रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणते वर्ड वापरले? तो. इथं तो वापरलाय, इथं त्याने वापरलाय, इथं परत तो वापरलाय. म्हणजे हे जे शब्द आपण वापरलेत ना नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी, हे शब्द म्हणजेच प्रोनाउन आहेत. हे शब्द म्हणजेच प्रोनाउन आहेत. याला आपण मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथून पुढे आपण याला प्रोनाउनच म्हणणार आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. सीता आमच्या शेजारी राहते. सीता सकाळी लवकर उठते. राधा घर सांभाळते. राधाचा स्वभाव खूप छान आहे. बघा, इथं सीता नावाचं रिपिटेशन एकदा झालंय आणि परत इथं राधा नावाचं रिपिटेशन एकदा सीता नावाचं एकदा राधा नावाचं रिपिटेशन झालंय. प्रोनाउनच्या नियमानुसार आपल्याला असं लिहावं लागेल. कसं? सीता आमच्या शेजारी राहते. ती सकाळी लवकर उठते. आता ती कोणासाठी आले? सीतासाठी आले. ठीक आहे. आता पुढे बघा. राधा घर सांभाळते. आता राधाबद्दल बोलतोय आपण. तिचा स्वभाव खूप छान आहे. इथं तिचा कोणासाठी आलंय? हे तिचा वर्ड कोणासाठी आलाय? राधासाठी आलाय. ठीक आहे. म्हणजे हे आहेत प्रोनाउन. ठीक आहे. प्रोनाउन बद्दल आपण काय बघितलं? प्रोनाउन हे वर्ड आहेत, हे नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला वापरावे लागतात. म्हणजे थोडक्यात काय? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो वर्ड वापरतो त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. ठीक आहे. मग कोणते कोणते प्रोनाउन्स आहेत? तर हा आहे प्रोनाउनचा चार्ट. ह्याला आपण पर्सनल प्रोनाउन्स म्हणतो, पण ठीक आहे तुम्ही प्रोनाउन जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. हा आहे प्रोनाउनचा चार्ट. बघा कोणते कोणते प्रोनाउन आहेत? आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे आहेत प्रोनाउन्स. पण बघा पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं? नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाउन असतो. पण गंमत अशी बघा, हे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन म्हणजे काय? आय, वी, यू हे जे प्रोनाउन आहेत याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन व्हायला पाहिजे असं काहीही नाही. याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन होत नसतं. पण थर्ड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत ना, ही, सी, इट आणि दे, ज्यावेळेस आपल्याला हे प्रोनाउन वापरावे लागतात याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन म्हणजे नामाचा उल्लेख हा झालेलाच असावा लागतो. त्याच्याशिवाय आपण हे प्रोनाउन वापरू शकत नाहीये. ही सगळ्यात मोठी फॅक्ट आहे प्रोनाउन बद्दल. काय सांगितलं बघा मी? फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत ते आपण आहे असे वापरतो. त्याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन व्हायला पाहिजे असं काही नाही. पण थर्ड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत त्याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन हे व्हावंच लागतं. ठीक आहे. आता हा जो कॉलम आहे कोणता? हा जो कॉलम आहे हा सिंग्युलरचा कॉलम आहे आणि हा जो कॉलम आहे हा प्लुरलचा कॉलम आहे. आता आपण बघूया सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय. ठीक आहे. बघा सिंग्युलर म्हणजे काय? जेव्हा व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट ही एक असते. बघा मी काय म्हणतोय. सिंग्युलर म्हणजे काय? ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस एक असते त्यावेळेस आपण म्हणतो की ती सिंग्युलर आहे. ठीक आहे. मग प्लुरल म्हणजे काय? बघा ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट ही एक पेक्षा जास्त असते. एक पेक्षा जास्त म्हणजे किती? कितीही. फॉर एक्झाम्पल 2 असू शकतात, 20 असू शकतात, 200 असू शकतात, 2000 असू शकतात, 2 लाख असू शकतात, 2 कोटी असू शकतात. डझंट मॅटर. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा एखादी गोष्ट जर एक असेल तर सिंग्युलर आणि एक पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला म्हणणार आहे प्लुरल. ठीक आहे. दुसरा बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला इथं बघायचा आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल. पहिल्यांदा आपण बघूया काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय बघा. हा शब्द असा आहे की काउंट एबल. एबल म्हणजे शक्य, काउंट म्हणजे काउंट करणे. काउंट करणं शक्य असणाऱ्या वस्तू आपण काउंटेबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता काउंट करणं शक्य म्हणजे कसं? त्या वस्तू आपल्याला 1, 2, 3 अशा काउंट करणं शक्य असेल अशाच व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट आपण काउंटेबल आहे असं आपण म्हणणार आहे. बघा फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. हा पेन, 1 पेन, 2 पेन, 3 पेन आपण म्हणू शकतोय. म्हणजे हा पेन काउंटेबल आहे. हे नाव काउंटेबल आहे. म्हणजे थोडक्यात काय? ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा काउंट करू शकतोय त्या वस्तू असतात काउंटेबल. ठीक आहे. आता दुसरा कॉन्सेप्ट काय? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल म्हणजे काय? याच्या विरुद्ध ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा काउंट करू शकत नाही अशा वस्तू असतात अनकाउंटेबल. फॉर एक्झाम्पल पाणी. आपण पाण्याबद्दल बोलतो. बघा आपण आज कधी म्हणतो का 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी. आता पाण्यासाठी आपल्याला लिटर हे परिमाण वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे किंवा दुसरा एक्झाम्पल बघूया आपण साखर. आता साखर आपण असं म्हणतो का 1 साखर, 2 साखर, 3 साखर. साखर मोजण्यासाठी आपल्याला किलो हे परिमाण वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय बघायचं इथं, ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा मोजू शकतोय. बघा 1, 2, 3 अशा मोजू शकतोय अशाच वस्तू असतात काउंटेबल. ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा मोजू शकत नाही
त्या वस्तू असतात अनकाउंटेबल. आपण एक्झाम्पल बघितलं, काउंटेबल काय बघितलं आपण, पेन हा काउंटेबल आहे, चेअर हे पण काउंटेबल आहे, पण पाणी हे अनकाउंटेबल आहे, साखर हे पण अनकाउंटेबल आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला काउंटेबल अनकाउंटेबल हा कॉन्सेप्ट इथं क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता तिसरा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता हा काय कॉन्सेप्ट आहे व्यवस्थित बघा. सपोज दोन व्यक्ती इथं बोलतायत. हा, सपोज दोन व्यक्ती इथं बोलतायत. हा व्यक्ती याच्याशी बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय? या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. हा तिसरा व्यक्ती इथं आहे का? तर नाहीये. या व्यक्तीचं आणि या व्यक्तीचं संभाषण चालू आहे. ओके, हा व्यक्ती बोलतोय या व्यक्तीसोबत. ठीक आहे. आणि कुणाबद्दल बोलतोय? तर ह्या व्यक्तीबद्दल बोलतोय. ठीक आहे. बघा, बोलणारा जो असतो तो असतो फर्स्ट पर्सन. बोलणारा जो असतो तो असतो फर्स्ट पर्सन. ज्याच्याशी बोललं जातंय, बघा, ज्याच्याशी बोललं जातंय किंवा जो ऐकतोय तो असतो सेकंड पर्सन, आणि ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो असतो थर्ड पर्सन. सिंपल ॲज दॅट. आता आपण बघणार आहे कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं. ठीक आहे. हा चार्ट बघा. हा जो कॉलम आहे हा आहे सिंग्युलरचा, हा जो कॉलम आहे हा आहे प्लुरलचा. आता सिंग्युलर आणि प्लुरल काय आहे हे ऑलरेडी आपण अभ्यासलंय. सिंग्युलर म्हणजे एक आणि प्लुरल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त, मग ते कितीही. ठीक आहे. म्हणजे तुमचं नाव जर सिंग्युलर असेल तर त्या नामाचं रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला ह्या सिंग्युलर कॉलम मधलाच कोणतं तरी प्रोनाउन वापरावं लागणार आहे, आणि तुमचं जर नाव प्लुरल असेल तर त्याच्याऐवजी तुम्हाला प्रोनाउन वापरावं लागणार आहे या कॉलम मधलं. ठीक आहे. बघा, पण एक गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, काय? फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन होत नसतं. ठीक आहे. हे जे प्रोनाउन आहेत हे आपण आहे असे वापरतो, याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन होत नसतं. पण थर्ड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत कोणते कोणते? ही, सी, इट आणि दे, याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन व्हावंच लागतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी असेल तर आपण आय वापरणार आहे, आम्ही किंवा आपण साठी आपण वी वापरणार आहे, तू साठी यू वापरणार आहे, तुम्ही साठी पण आपण यूज वापरणार आहे. बघा, हे यू सिंग्युलर मधलं यू आणि प्लुरल मधलं यू स्पेलिंग सेम आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण टू साठी आणि तुम्ही साठी पण आपण यूज वापरतो. आपण ऑलरेडी बघितले की थर्ड पर्सन मधले ज्यावेळेस आपण प्रोनाउन वापरतो त्याच्या अगोदर नामाचं रिपिटेशन हे व्हावं लागतं. आता फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन मधलं प्रोनाउन वापरताना आपल्याला नामाचं रिपिटेशन तिथं होत नसतं, पण थर्ड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत ते वापरताना आपल्याला नामाचं रिपिटेशन त्याच्या अगोदर व्हावंच लागतं. ठीक आहे. आता कधी आपण थर्ड पर्सन मध्ये प्रोनाउन वापरतो? बघा, ज्यावेळेस ते नाम एकटा आहे म्हणजे ते सिंग्युलर आहे आणि त्यातून नर किंवा पुरुष जातीचा बोध होतोय, तर त्या नामासाठी आपण जे प्रोनाउन वापरणार आहे ते वापरणार आहे आपण ही. कळते? दुसरं बघा, आता ज्यावेळेस ते नाम सिंग्युलर असेल आणि त्या नामातून स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतोय, ठीक आहे, त्या नामातून स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतोय, तर त्या नामाऐवजी आपण जे प्रोनाउन वापरणार आहे, तर त्या नामासाठी जे आपण प्रोनाउन वापरणार आहे ते वापरणार आहे आपण सी. ठीक आहे. आता इट कधी वापरायचं? बघा, जेव्हा ते नाम सिंग्युलर असेल आणि त्या नामातून वनस्पती, प्राणी, निर्जीव वस्तू किंवा लहान बाळ. आता लहान बाळ म्हणजे काय? असं बाळ ज्याचं आपल्याला लिंग माहिती नाहीये, म्हणजे ते बाळ मुलगा आहे की मुलगी आहे माहिती नाही, अशा केसमध्ये फक्त आपण लहान बाळासाठी इट वापरतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला अनेक व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टीसाठी प्रोनाउन वापरायचे त्यावेळेस आपल्याला देच वापरावं लागतं. आता आपण बघूया काही एक्झाम्पल्स. ठीक आहे. पहिले एक्झाम्पल बघा. आता पहिले एक्झाम्पल बघा, काय पहिले एक्झाम्पल आहे? सागर माझा मित्र आहे, तो खूप हुशार आहे. इथं तो कोणासाठी आले? सागरसाठी आले. म्हणजे सागर नामाचं रिप्रेझेंट करण्यासाठी आपण तो वर्ड वापरला, तो इथं प्रोनाउन आहे. मग इथं सागरसाठी कोणतं प्रोनाउन आपल्याला वापरावं लागेल हे चार्ट मधलं? बघा, सागर हा एकटा आहे, बरोबर ना? सागर हा एकटा आहे आणि सागर ह्या नावातून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतोय, म्हणजे पुरुषाचं नाव सागर असतं. एकटा आहे आणि पुरुष आहे, अशा केसमध्ये आपण काय वापरतो? कोणतं प्रोनाउन वापरतो? ही वापरतो. काय वापरतो? ही. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, सीता माझी बहीण आहे, ती दररोज अभ्यास करते. इथं ती कोणासाठी आले? सीतासाठी आले. म्हणजे सीता हे नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण ती वापरले, ती इथं प्रोनाउन आहे. म्हणजे ह्या ती साठी आपल्याला कोणतं प्रोनाउन वापरावं लागेल इंग्लिश मधलं? बघा, सीता हे नाव एकटं आहे आणि सीता या नावातून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतोय, म्हणजे इथं आपल्याला काय वापरावं लागणार आहे चार्ट मधलं? सी. काय वापरावं लागणार आहे? सी. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, मला दोन बहिणी आहेत, त्या माझा खूप लाड करतात. आता इथं त्या हा शब्द कोणासाठी आलाय?
या दोन बहिणीसाठी आलाय. म्हणजे हे जे नाम आहे हे प्लुरल आहे. आणि आपण काय सांगितलंय, ज्यावेळेस अनेक अनेक व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टीबद्दल ज्यावेळेस आपल्याला प्रोनाउन वापरावं लागतं त्यावेळेस आपल्याला देच वापरावं लागतं. तिथं कुठलाही पर्याय नाहीये. जर ते सिंग्युलर असेल, ते जर एकटं असेल, ते जर नाम एकटं असेल तर आपल्याला बघावं लागतं त्यातून पुरुष जातीचा बोध होतोय, मादी जातीचा बोध होतोय का स्त्री जातीचा बोध होतोय, वनस्पती, प्राणी आहे, निर्जीव वस्तू आहे का लहान बाळ आहे, हे बघावं लागतं एकटं असेल तरच. तर अनेक व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टीसाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर तिथे आपल्याला देच वापरावं लागतं. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं इथं आपल्याला त्यासाठी कोणतं प्रोनाउन वापरावं लागेल, दे, कारण आपण दोन बहिणीबद्दल बोलतोय. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघा, काल मी एक साप पाहिला, तो खूप मोठा होता. आता तो शब्द कोणासाठी आलाय, त्या सापासाठी आलाय, एका सापासाठी आलाय. ठीक आहे. साप हा एकटा आहे आणि प्राण्यामध्ये मोडतोय. सो इथं आपण काय वापरणार आहे, इट. लगेच चार्ट बघायचा. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हा चार्ट तेवढा व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला प्रोनाउन ह्या कॉन्सेप्ट मध्ये काही अडचण येणार नाहीये. ओके. आता 5th एक्झाम्पल बघा, आमच्या घरापुढे एक बिल्डिंग आहे, ती खूप उंच आहे. आता इथं आपण ती शब्द वापरला आहे, ती कोणासाठी आले, ह्या बिल्डिंग साठी आले, एका बिल्डिंग साठी आले. बघा, बिल्डिंग एक आहे आणि त्यातून निर्जीव वस्तू आहे ना, बिल्डिंग एक आहे आणि एक आहे आणि ती निर्जीव आहे असा बोध होतो इथं. ठीक आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला कोणतं प्रोनाउन वापरणार आहे, इथं इट. ठीक आहे. 6वं एक्झाम्पल बघा, आम्ही एक लहान मूल बघितलं, ते खूप सुंदर होतं. बघा, हे ते कोणासाठी आले, लहान मुलासाठी आले. लहान मूल एकटा आहे आणि आपण ऑलरेडी सांगितलंय की लहान मुलं असेल, त्याचं लिंग माहिती नसेल, मुलगा आहे की मुलगी माहिती नसेल, तर अशा लहान मुलासाठी सुद्धा, अशा बाळासाठी सुद्धा आपण काय वापरतो, इट वापरतो. इथं काय येणार आहे, इट. ठीक आहे. 7वं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम माझे मित्र आहेत, ते दररोज आमच्या सोबत खेळतात. ते कोणासाठी आले, राम आणि श्याम साठी आले, बरोबर ना. म्हणजे इथं नाम प्लुरल आहे. ओके. बघा, आपण काय सांगितलंय, ज्यावेळेस नाम प्लुरल असेल आणि त्या नामासाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर तिथे आपल्याला देच वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे इथं त्यासाठी काय येणार आहे, दे. बघा, आमच्या घरापुढे एक झाड आहे, ते खूप मोठं आहे. आता इथं ते कोणासाठी आले, तर ते कोणासाठी आले, एका झाडासाठी आले, बरोबर ना. एकटा आहे आणि वनस्पती आहे, इथं सुद्धा आपल्याला काय वापरावं लागणार आहे, एट. ठीक आहे. 9वं एक्झाम्पल बघा, श्यामला 4 मुलं आहेत, ती खूप आगाऊ आहेत. बघा, इथं जे ती आले ना, ते ती कुणासाठी आले, या 4 मुलांसाठी आले, बरोबर ना. म्हणजे इथं नाम प्लुरल आहे आणि प्लुरल नामासाठी जे आपण प्रोनाउन वापरतो ते काय येतं, देच येतं. ठीक आहे. इथं काय येणार आहे, अजून देच येणार आहे. 10वं एक्झाम्पल बघा, आमच्या घरी एक गाय आहे, ती 20 लिटर दूध देते. बघा, इथं ती कुणासाठी आले, गायसाठी आले. गाय एकटी आहे आणि त्यातून मादी जातीचा बोध होतोय. म्हणजे इथं आपल्याला काय वापरावं लागणार आहे, सी. म्हणजे इथं आपल्याला काय वापरावं लागणार आहे, सी. आता आता काही जणांना असा प्रश्न पडू शकतो की आपण इथं प्राण्याबद्दल बोलतोय, मग प्राण्यासाठी आपण इट वापरतो, पण मॉडर्न इंग्लिश मध्ये जर त्या नामातून मादी जातीचा बोध होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सी वापरावं लागतं. हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता 11वं एक्झाम्पल बघा, माझ्याकडे थोडं पाणी आहे पण ते खराब आहे. हे ते कोणासाठी आले, थोडं पाण्यासाठी आले, बरोबर ना. पाणी हे निर्जीव वस्तू आहे. ठीक आहे. म्हणजे इथं त्यासाठी आपण काय वापरणार आहे, अजून इटच वापरणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं हा तुमचा कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाला असेल. प्रोनाउन बद्दल तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन प्रोनाउन आपण आहे असे वापरतो. याच्यामध्ये नामाचा अगोदर उल्लेख होणं अपेक्षित नाहीये, होत नसतो. थर्ड पर्सन मधले जे प्रोनाउन आहेत याच्या अगोदर, आता हे थर्ड पर्सन मधले प्रोनाउन ज्यावेळेस आपल्याला वापरावे लागतात त्याच्या अगोदर आपल्याला नामाचा उल्लेख हा व्हावाच लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस ज्या नामाबद्दल आपण प्रोनाउन वापरणार आहे ते जर नाम एकटा असेल तरच आपल्याला बघावं लागतं त्यातून पुरुष जातीचा, स्त्री जातीचा किंवा वनस्पती, प्राणी, निर्जीव वस्तू, लहान मुलाचा बोध होतोय का नाहीये. फक्त एकटा असेल त्याच्याऐवजीच आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तरच आपल्याला बघावं लागतं. ते जर नाम प्लुरल असेल आणि त्या प्लुरल नामासाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर तिथे आपल्याला देच वापरावं लागतं. हा कॉन्सेप्ट आहे, हा तेवढा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचंय आज आपण काय काय शिकलो. ठीक आहे. आज आपण काय शिकलो, पहिली गोष्ट
प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी वापरला जाणारा शब्द. ठीक आहे. दुसरं काय बघितलं आपण? प्रोनाउन का वापरतो? कारण नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला प्रोनाउन वापरावं लागतं. तिसरं कोणते कोणते प्रोनाउन आहेत? कोणते कोणते प्रोनाउन्स आहेत? आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे प्रोनाउन्स आहेत. हे बघितलं आपण. कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं? बघा, फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन प्रोनाउन्स आपण आहे असे वापरतो. त्याच्या अगोदर नामाचा उल्लेख होणं अपेक्षित नाहीये, होत नसतो. ठीक आहे. पण थर्ड पर्सन प्रोनाउन वापरायच्या अगोदर त्या नामाचा उल्लेख व्हावा लागतो. ठीक आहे. हा होता बेसिक कॉन्सेप्ट. आय, वी, यू आपण आहे असं वापरतो. आता ही कधी वापरतो आपण? जर ते नाम सिंग्युलर असेल आणि त्या नामातून पुरुष किंवा नर जातीचा बोध होत असेल तर त्या नामासाठी जे प्रोनाउन आपण वापरणार आहे ते वापरणार आहे ही. सी कधी वापरतो आपण? जर ते नाम सिंग्युलर असेल आणि त्या नामातून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होत असेल तर त्या नामासाठी आपण सी वापरतो. ठीक आहे. इट कधी वापरतो? जर ते नाम सिंग्युलर असेल आणि त्या नामातून वनस्पती, प्राणी, निर्जीव वस्तू किंवा लहान बाळ, ज्या लहान बाळाचं लिंग आपल्याला माहिती नाहीये अशा नामांसाठी आपल्याला इट हे प्रोनाउन वापरावं लागतं. ठीक आहे. दे कधी वापरतो? ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टी अनेक असतात आणि त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपल्याला प्रोनाउन वापरावं लागतं त्यावेळेस आपल्याला देच वापरावं लागतं. ठीक आहे. हा होता छोटासा प्रोनाउनचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. आता सिंग्युलर म्हणजे काय? ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट एक असते त्यावेळेस आपण म्हणतो ती सिंग्युलर आहे. प्लुरल म्हणजे काय? ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टी अनेक असतात, एकापेक्षा जास्त असतात, मग त्या किती असू शकतात त्यावेळेस आपण म्हणतो की त्या प्लुरल आहेत. आता काउंटेबल म्हणजे काय? ज्यावेळेस वस्तू आपण 1, 2, 3 अशा काउंट करू शकतो त्यावेळेस आपण म्हणणार आहे ती वस्तू काउंटेबल आहे. ठीक आहे. आणि अनकाउंटेबल म्हणजे काय? ज्यावेळेस वस्तू आपण 1, 2, 3 अशा काउंट करू शकत नाही, आपल्याला वेगळं परिमाण वापरावं लागतं, लिटर, किलो वगैरे. अशा वेळेस आपण काय म्हणतो? त्या वस्तू अनकाउंटेबल आहेत. आता फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन कॉन्सेप्ट काय आहे? बोलणारा फर्स्ट पर्सन, ज्याच्याशी बोललं जातंय तो सेकंड पर्सन आणि ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो थर्ड पर्सन असतोय. ठीक आहे. आय होप या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असतील. भेटूया आपण लेक्चर नंबर 2 मध्ये. कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि ही लेक्चर्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून या मिशन मध्ये सहभागी व्हा. भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत बाय बाय.